उन्हाळा सुरू होणार आहे आणि आता उन्हाळ्याच्या तोंडावरच नांदेड जिल्ह्यामधल्या अनेक गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा भासायला लागलेल्या आहेत आणि पाणी टंचाईचं पाणी कपातीचं हे संकट आता डोकं वर काढतंय। नांदेडच्या भोकर तालुक्यामधल्या पोमनाळा या गावामध्ये गावकऱ्यांनी पाण्यासाठी भटकंती सुरू केलेली आहे। दुचाकी बैलगाडीवरती टाकी बांधून पाणी आणण्याची वेळ सध्या गावकऱ्यांवरती येते। गावापासून काही अंतरावरती असलेल्या विहिरीमधून हे पाणी ग्रामस्थांना भरावं लागतंय आणि त्यामुळे अर्थातच या विहिरीवरती सुद्धा मोठी गर्दी होती आहे। अगदी जीव धोक्यात घालून वयोवृद्ध महिला सुद्धा विहिरीवरून पाणी भरतायत। विहिरीमधील दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। पाण्याची तर तीव्र टंचाई आहे सर, भयानक टंचाई आहे। पाण्याचा मार्ग आतापर्यंत आमच्याकडे कोणी सोडू शकला नाही। माझं नाव आहे पुंडलिक पोताजी मोरे, वय माझं 60 वर्ष रनिंग चालू आहे सर। ज्यावेळेस शंकरराव चव्हाण होते तेव्हापासून या गावाला पाण्याची काही सोय झालेली नाही, कारण भोसी बारड वागदपर्यंत उर्दो पेनगंगा प्रकल्पाचं पाणी आलेलं आहे। मात्र त्या वागदपासून पार लगे तिकडे धर्माबादकडे गेलं, पण पाणी इकडं आलेलं नाही। कारण तेवढंच जर पाणी जर इकडं आलं असतं तर त्याचा फायदा झाला असता। आणि हे जलजीवन मशीन ती तर कुठं आहे की काय आहे की मिशन, त्याचाही काही पत्ता नाही सर। तर आम्हाला तुम्ही विचारलात म्हणून आम्ही सांगतो की पाण्याची गंभीर दुरावस्था आहे। तर गंभीर कोणता पाहुणा रावळा आला तर त्याला पहिली शिष्टाचार असते की बा त्याला तांब्याभर पाणी देणे आणि हातपाय धुवायला, तर ते सुद्धा पाणी आमच्याकडे मिळू शकत नाही। सोयरे तसेच आमच्या दारामध्ये घरामध्ये येतात आणि मग बसतात, अशी दुरावस्था आहे सर। गावाच्या किती दूरून पाणी आलं सर? आता हे प्रायव्हेट विहीर आहे। ह्या माणसाने जर नका म्हणलं की दुसऱ्या विहिरीला जातो। 5 ते 10 किलोमीटर अंतरावर जवळ सोनारीच्या मध्यंतरी, नागापुरांच्या मध्यंतरी, चिंचाळ्याच्या मध्यंतरी जे काही शिववर विहिरी असतात अशा ठिकाणाहून पाणी आणतो सर आम्ही। आता विहिरीतलं पाणी पियासारखं काही पियासारखं नाही सर। सगळं मातोड आहे, बघायला की तुम्ही, सगळं मातोड आहे। आरोग्य आमचं सगळं धोक्यात आहे सर याचं। कारण आमच्या छोट्या छोट्या मुलांना, लेकरा बाळांना आता त्यांनी काय असं काय पारकून पाणी पित नाहीत लेकरं। भांड्यात ग्लास घातला की पटकन पिऊन घेतात, मग त्याच्यानं त्याला कॉलरा होते, गॅस्ट्रो होतात। सतत आम्ही दवाखान्याला पळत असतो। सरकारकडे, आमदाराकडे तुमच्या काय सर? आमदाराकडे तुमच्या मतदारसंघाच्या काही नाही सर, त्याला काय आम्हाला 1 रुपया मागायचं नाही, काही नाही। फक्त कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी हीच अपेक्षा आहे। तर खूप लांब राहिला सर। जानेवारीपासून हे दुरावस्था झालेली आहे, तीव्र टंचाई झालेली आहे पाण्याची। आणि नसेल तर आम्हाला गावं सोडायची पाळी आहे सर। आणि दुसऱ्या गावी याच्या अगोदरही आम्ही अनेक ठिकाणी सोनारीहून पाणी आणलं, चिंचाळ्याहून पाणी आणलं, रायखोडहून पाणी आणलं, सायाळहून पाणी आणलं। पाण्यासाठी खूप दूर जावं लागते सर। पाण्यासाठी एक वेळेस मी विहिरीमध्ये सुद्धा पडलो होतो। पडून बी 2006 मध्ये पडलो होतो। तेव्हापासून पाण्याची खूप तंत्रता आहे। आता काय परिस्थिती आहे गावामध्ये? पाणी आता पाणी पाहिजे सर। आता किती दूर आहे पाणी गाव आणि 5 किलोमीटर। आता काय मागणी राहणार तुमची शासनाकडे पाणीच पाहिजे आम्हाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।